नमस्कार सुप्रभात, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींची TV9 मराठीवर आज एक्सक्लुझिव्ह मुलाखत. आज रात्री 8 वाजता ही मुलाखत. बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या आज 3 सभा. सुप्रिया सुळेंच्या प्रचारार्थ जाहीर सभांचं आयोजन. नीरा, करंजले, पुलगाव आणि माळेगावात जाहीर सभा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी चंदगडमध्ये जाहीर सभा होणार. महाविकास आघाडीचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारार्थ आज महाविकास आघाडीची सभा. शरद पवार, उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार. इंदापूरमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ अजित पवारांच्या आज 3 सभा. इंदापूर तालुक्यातील सणसर, शेडगाव आणि निमगाव केतकीत अजितदादांच्या सभा. पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या प्रचारार्थ उद्या राहुल गांधींची सभा. काँग्रेस नेत्यांकडून सभास्थळाची पाहणी. SSPM मैदानावर भव्य सभा होणार. नारायण राणेंच्या प्रचारासाठी रत्नागिरीत उद्या अमित शहांची सभा. तर उद्याच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंची सिंधुदुर्गमध्ये सभा. अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची 6 मे रोजी सभा. सभेसाठी सावेडी परिसरातील 12 एकर मैदानाची निवड. जय्यत तयारी सुरू. पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरेंची शनिवारी धाराशिवमध्ये प्रचार सभा. ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची सभा. चंद्रकांत खैरेंच्या प्रचारार्थ संभाजीनगरमध्ये ठाकरे पितापुत्रांची सभा होणार. 6 मे रोजी आदित्य ठाकरे तर 10 मे रोजी उद्धव ठाकरेंची सभा होणार असल्याची खैरेंची माहिती. राज्यात महायुतीचा जागा वाटप पूर्ण. भाजपच्या पारड्यात पालघरसह 28 जागा. शिवसेना शिंदे गटाला 15 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा तर परभणीची 1 जागा राष्ट्रीय समाज पक्षाला. कल्याण लोकसभेचे महायुतीचे श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज भरण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत भव्य शक्ती प्रदर्शन करणार. नाशकातून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठं शक्ती प्रदर्शन करणार. नाशिकमध्ये शिंदे गटाचा उमेदवार भाजपनं दावा सोडल्यानं दिनकर पाटील नाराज. बावनकुळे, फडणवीस महाजनांना भेटून पुढचा निर्णय घेणार असल्याची माहिती. नाशिकमध्ये दादा भुसे आणि छगन भुजबळांची बैठक. भुजबळ आज हेमंत गोडसेंचा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहणार. आजपासून हेमंत गोडसेंचा प्रचार सुरू होईल. उशीर झाला असला तरी नाशिकमध्ये हेमंत गोडसे सर्वांना माहिती. त्यांचा प्रचार जोमाने करू, भुजबळांची प्रतिक्रिया. उत्तर पश्चिम मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकरही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. निवडणुकीच्या लढाईत विजय निश्चित, अमोल कीर्तीकरांकडून विश्वास व्यक्त. भिवंडीचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. अर्ज भरताना जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार. पालघरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी आज आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत अर्ज भरणार. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पालघरमध्ये महाविकास आघाडीचं मोठं शक्ती प्रदर्शन होणार. उदय सामंतांच्या कार्यालयावरील बॅनर बंधू किरण सामंतांच्या कार्यकर्त्यांनी हटवलं. रत्नागिरी, सिंधुदुर्गातून किरण सामंतांना उमेदवारी न मिळाल्यानं कार्यकर्ते नाराज. पालघरमध्ये ठाकरे गटाला खिंडार. उपशाखा प्रमुखांसह 200 कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीत प्रवेश. खारेकुरण गावातील कार्यकर्त्यांचा प्रवेश. मे महिन्यातही विदर्भ, मराठवाड्यासह देशाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता. विदर्भ आणि मराठवाड्यात 8 मे ते 11 मे पर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबई आणि परिसरातील तापमानात 5 ते 6 अंशांनी घट. तापमानाचा पारा कमी झाल्यानं उष्णतेपासून मुंबईकरांना काहीसा दिलासा. मुंबईच्या मुलुंड टोल नाका, भक्ती पार्क, शिवचेंबूर रोड, माहुल, ट्रॉम्बे इंडस्ट्रीयल आणि कांदिवलीतील गणेशनगर तापमानाबाबत हॉटस्पॉट. वाहनांची गर्दी आणि प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमुळे तापमानात वाढ. पुण्यात उन्हाचा कडाका कायम. पुण्यासह ठाणे, रायगड, नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगरला येलो अलर्टचा इशारा. सलग 3ऱ्या दिवशी पुण्यात 41 अंश तापमानाची नोंद. पुण्याच्या भोर तालुक्यात पाणी टंचाई. 7 गावं, 3 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा सुरू. 3 गावांना टँकर मंजूर तर 2 गावांना प्रस्ताव दाखल. आवक घटल्यानं मुंबईच्या APMC बाजारात सुरण भाजीचे दर वधारले. 65 ते 75 रुपये प्रति किलोने सुरण भाजीची विक्री. अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई. विहिरीवर हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची धडपड. प्रशासनाकडून उपाययोजना होत नसल्याचा आरोप. लातूर जिल्ह्यातील
धनेगाव बंधाऱ्यात पाणीसाठा उपलब्ध असून देखील पाण्यासाठी नागरिकांची वळवळ। संतप्त नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून ग्रामपंचायतीला ठोकलं कुलूप। मुंबईच्या कांदिवली आणि बोरीवलीत आज पाणीपुरवठा बंद। जलवाहिनी बदलण्याच्या कामानिमित्त आज रात्री 10 वाजेपासून उद्या रात्री 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। मतदान करताना व्हिडिओ रेकॉर्डिंग चांगलंच भोवलं। मतदानाचा व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसारित। मतदान गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वर्ध्याच्या तळेगावमध्ये अवकाळीमुळे संत्रा बागेचं प्रचंड नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्याची मागणी। बारामतीत तूर हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू। बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑनलाईन नोंदणी सुरू। वाशिम जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी 4,05,000 हेक्टरवर पेरणीचं नियोजन। हंगामासाठी आवश्यक बियाणं रासायनिक खतांची मागणी केल्याची कृषी विभागाची माहिती। ताडोबातील नयनतारा वाघीण आणि डेडली व्हॉईसचा तलावाशेजारी फेरफटका। नैसर्गिक पाणवठ्याच्या काठावर वाघांची मस्ती। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 10 मे पासून रेल्वे गाड्यांचं बुकिंग सुरू होणार। यंदा गणपतीचं आगमन 7 सप्टेंबर रोजी। मुंबई महानगरातील घरांच्या मागणीत वाढ। यंदा पहिल्या तिमाहीत 60,719 घरांची विक्री। घरांच्या विक्रीतून विकासकांना 54,239 कोटींचं उत्पन्न। एका महिन्यात 3.9 कोटी जमा करा, अन्यथा चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळील पश्चिम रेल्वेची इमारत जप्त करण्याचे आदेश देऊ। हायकोर्टाचे रेल्वे मंत्रालयाला आदेश। लवादाच्या 2015च्या आदेशाच्या अंमलबजावणी संदर्भात न्यायालयाचे आदेश। वाढत्या तापमानामुळे नवी मुंबई मनपा ॲक्शन मोडवर। खबरदारी म्हणून नेरूळच्या मीनाताई ठाकरे सार्वजनिक रुग्णालयामध्ये 7 व्हेंटिलेटर बेड राखीव। मुंबई विद्यापीठात प्रथमच जपानी, जर्मन, चायनीज भाषा शिकवल्या जाणार। पीएचडीसाठी जर्मन भाषेतून शिक्षण संशोधन करण्याचीही संधी मिळणार। यूपीआय प्रणालीच्या व्यवहारात मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये किरकोळ घट। संख्या आणि मूल्यांमध्ये 1% आणि 0.7% घट। वस्तू आणि सेवा कर संकलनाने एप्रिल 2024 मध्ये 2.10 लाख कोटी रुपयांचे विक्रमी उच्चांक गाठला। मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 12.4% लक्षणीय वाढ। पुण्याच्या गिर्यारोहकांकडून महाराष्ट्र राज्यास प्रणाम। महाराष्ट्र दिनानिमित्त गिर्यारोहकांकडून 6 गिरिदुर्ग सर। मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महापालिका कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर। प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आयुक्तांचे आदेश। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पौड येथे मतदान संकल्प अभियान। पालकांनी घेतली मतदान करण्याची शपथ। सेल्फी विथ वोटिंग पालक विद्यार्थ्यांचा संकल्प। धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातील कासोरेमध्ये लग्नाच्या मंगलाष्टकाआधी मतदान करण्याची शपथ। मतदान जनजागृती करत सर्वांना मतदान करण्याचं आवाहन। नागपुरातील महाराज बाग प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी लावण्यात आले कूलर। दिवसातून 4 वेळा पिंजऱ्यात आणि बाहेर पाण्याचा छिडकाव। प्राण्यांची उन्हापासून बचाव करण्यासाठी महाराज बाग प्रशासनाची विशेष व्यवस्था।